तर गाईस सकाळच्या 9 वाजता माझा घरच्यांची व्हिडिओ कॉल चालू आहे आणि आमची छकुली जी रात्री माझी आठवण काढून रडत होती व्हिडिओ कॉल करतायत. का व्हिडिओ कॉल केला? त्यांना वाटत होतं की माझं व्लॉग बंद पडूच नाहीत म्हणून. त्यांना पडून द्यायचं नव्हतं. ते मला म्हणत होतं सुरुवात केली ना तर तू पुढे जा म्हणून, आणि त्यांना मला पुढे घालवायचं आहे ना, त्यामुळे त्यांचे एवढे सगळे प्रयत्न चालू आहेत त्यांचं. तर गायस माझ्या चपाती पण झालेल्या आहेत, आई भाजून घेत होत्या आणि मी ते लाटत होते. चपात्या फायनल झालेल्या आहेत. गुड मॉर्निंग गायस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. आणि मी करत आहे आता मला कॉफी. माझ्या चपात्या सगळ्या झालेल्या आहेत आणि आता करत आहे कॉफी. तर बघा पुढे गायस, आम्ही आमच्यात अगोदर दूध गरम करून घेतो, मग त्याच्यात साखर टाकतो आणि साखर टाकून झालं ती पूर्ण विरघळल्यावर मग कॉफी टाकतो. आम्ही अशी कॉफी करतो. तुम्ही कशी करता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशी पण एकदा करून बघा, छान लागते. तर गाईस सकाळच्या 9 वाजता माझा घरच्यांची व्हिडिओ कॉल चालू आहे आणि आमची छकुली जी रात्री माझी आठवण काढून रडत होती. छकुली रडत होती ना? हो गाईस, मी करत आहे ढेसा आणि त्याची भाजी करत आहे मी. इथं कांदा असा उभा भाजून घ्यायचा चांगला तेलात, आणि ती भाजून घेतल्यानंतर पुढची रेसिपी मी दाखवतेच. आता आपण तिखट टाकून घेऊया. आता व्हायचं मीठ आणि आता टाकूया सगळे ढेसे. तर आता व्हायचं शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया आपण. आणि अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. आणि सुरुवातीला आम्ही हे सगळे ढेसे कुकरमध्ये शिजवून घेतलेले, सो त्यामुळे आपल्याला काही वेळ जास्त लागलेला नाही आणि सो लगेच ही भाजी झालेली आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तुम्ही कशी करता आता तुमच्या पद्धतीने, पण ही अशी पण एकदा ट्राय करून बघा, छान लागेल. तर इथे हा जो सगळा पसारा पडलाय ना, इथे मी आणि माझ्या आऊ जेवले आणि हे सगळं हे जे पडलंय ना इथं, ते 2च मिनिटात क्लीन करून घेते आणि तुमच्याशी भेटते. तर माझ्या आऊ गेलेत आता कामावरती आणि आता सगळ्या घरातला पसारा इथे आवरून मी तुमच्याशी भेटते. तर हा आहे माझ्या नवऱ्याचा पीसी. ही माझ्या नवऱ्याची लक्ष्मी असल्यावर नाही, कारण इथंच बसून तर ते कष्ट करतात. त्यांचं स्वप्न आहे युट्यूबर होणं, सो त्यामुळे मी आता हा पीसी घेत आहे पुसून घेते, कारण त्यांना जमत नाही कामामुळं. सो त्यामुळे त्यांची लक्ष्मी, त्यांची घरची लक्ष्मी नीट ठेवते, म्हणून मी त्यांचं सगळं नीट ठेवते. कारण आपल्यालाच नाही ना आवडत की बाबा जरा तरी घाण, आणि माझ्या नवऱ्याला वेळच भेटत नाही. सो त्यामुळे मी माझ्या नवऱ्याची ही अशी बारीक सारीक सगळी कामं करत असते आणि सगळं व्यवस्थित ठेवत असते. झालेलं आहे आपलं हे सगळं पुसून. ह्याच्यावरती धूळ खूप साठलेली. मी रोज पुसत नाही, कारण मला पण एवढा वेळ नसतो, पण जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी सगळं पुसून घेत असते. गाईस, हा बॉक्स आहे ना, त्याच्यात सगळं माझं मेकअपचं आहे. मेकअपचं म्हणजे मी माझ्या आऊंना म्हणलेलं मला पाहिजे, तर त्यांनी माझ्यासाठी यशला कालच हे आणायला लावलं. ह्याच्यात सगळं माझं त्यांनी सामान ठेवलंय. गाईस, मागाशी किती पसारा होता ना, आता बघा. कसं असतं ना लेडीजचं, जराशी घाण झाली तर मन लागतच नाही. मग ती साफ केल्याशिवाय असं वाटतं की ती किती पण कंटाळ होते, पण ती साफ करावंच लागतं आणि आपलं पण मन लागत नाही. आणि माझं पण सेम तसंच आहे की बाबा जोपर्यंत सगळं साफ करत नाही तोपर्यंत काय मन लागत नाही. आणि आता मी करत आहे मॅगी आणि आता भेटते तुमच्याशी नंतर ना. गाईस, हे बघा कामावर गेलेत आणि मला व्हिडिओ कॉल करतायत. का व्हिडिओ कॉल केला? तर माझी मॅगी वगैरे सगळी खाऊन झालेली आहे. मला भुका तर लागलेल्या, काम ती सगळं करून खूप भूक लागलेली. सो माझी मॅगी ती करून आणि ती खाऊन पण सगळी झालेली आहे. हे जर माझा आहो असतं ना तर त्यांना अर्धी गेली असते, पण ते आले ना संध्याकाळी, मी त्यांना देईन करून. आणि यश पण घरी आलेला आहे. आणि आता मी, आई आणि यश आम्ही तिघं पण जाणार आहे रानात. तर आम्ही आता चाललोय दोघं रानात. आई गेल्या पुढे, कारण हा जेवत होता, सो त्यामुळे आई अर्ध्यात माघारी आलेल्या, कारण त्यांचं झालेलं गुरांना पाणी होती पाजून. आमची वाट बघत आता परत आमच्या सोबत माघारी.
नाही मोडत, पिरवी नाही मोडत. हे बघा आमचं बंदर वर चढलाय. मला पिरू आवडतात म्हणून हे दोघं पण माझ्या सोबत आले ते. असं ते थाळ गायस पिरू बघा. उतर खाली, थाळावर तोडून थोडं हळूच उतर. निघाला. ते दोन आहे. हे आहे चांगला. असलं औषधातून जावं लागतंय आम्हाला. ही वांगी रानात आम्ही लावलेले ना, हे सगळं उगवले. हा सगळा पावटा. म्हणजे मी इथं येऊन पण मला हे दिसलं ना. बघा आमची लावलेली एवढी भाजी सस ही ती सगळं खाऊन टाकते ती माहिती रानातली. एवढं मेहनतीने लावायचं आणि सगळं खाऊन टाकते ती. कसं आमच्या सगळं अंगणातलं दारातलं सगळं अंगणातलं कसलं भारी उगून आले. तर मी खात आहे आता पेरू. पेरू एवढा गोड लागतोय ना, ह्याच्यासोबत चटणी आणि मीठ तर खूप छान लागतं. तर गायस माझी लागली होती झोप. फक्त 1 तासासाठीच लागली. सकाळचं लवकर पण उठायला लागतं सो त्यामुळे. आणि आता मी करणार आहे मग स्वयंपाकाला संध्याकाळची सुरुवात. आमच्याकडे लवकर असतो तुम्हाला पण माहित आहे. तर मित्रांनो हा जो दिसतोय ना तो हा आहे माझा मोबाईल. ह्याला काहीच झालेलं नाहीये. मी तुम्हाला मध्ये म्हणलं ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी. काहीच झालं नाही. सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त एकच खराब आहे त्याचा कॅमेरा. आणि व्लॉगसाठी मेन म्हणजे कॅमेराच नीट लागतो. मला सांगायचं फक्त एवढंच होतं की माझा फोन खराब झालेला एवढा नाहीये. फक्त त्याचा एकच फॉल्ट आहे तो म्हणजे कॅमेरा. आणि कॅमेरा त्याचा नीट नसल्यामुळे मला माझ्या नवऱ्याच्या फोनमध्ये व्लॉग करावा लागतो. आणि आज मला सांगायचंही होतं की माझ्या आऊंनी त्यांचा स्वतःचा मोबाईल माझ्यासाठी ठेवलाय. म्हणजे ते किती शेअरिंग करतात की 2 महिने झाले आमच्या लग्नाला की त्यांनी त्यांची प्रत्येक गोष्ट मला शेअर केली. प्रत्येक गोष्ट. आणि सगळ्यात अगोदर ती माझं बघतात आणि मग त्यांचं बघतात. कसं आहे माहितीये का, जगातला सगळ्यात बेस्ट नवरा म्हणताना तर तो असं कधी कधी मला वाटतं की तो माझ्यापाशीच आहे. आणि खरंच कारण त्यांच्यातलं सगळं गुण जरा वेगळंच आहेत. कारण प्रत्येक गोष्ट कोण कोणाची शेअर करू शकतं, कोणच नाही. आपल्याला जरा तरी जेलस फील होतच ना. आणि त्यांनी त्यांचा मोबाईल केला ते पण माझ्यासाठी. कारण त्यांना वाटत होतं की माझे व्लॉग बंद पडूच नाहीत म्हणून. त्यांना पडून द्यायचं नव्हतं. ते मला म्हणत होतं सुरुवात केली ना तर तू पुढे जा म्हणून. आणि त्यांना मला पुढं घालवायचंय ना, त्यामुळे त्यांचं एवढं सगळं प्रयत्न चालू आहेत. त्यांचं पण एडिटिंग असतं ह्या मोबाईलवरती. सगळं त्यांचं ह्या मोबाईलवरती असतं. पण ती रात्रीचं जागून सगळं एडिटिंग करून आणि प्लस सकाळचं लवकर उठून ते सगळं करतात. आणि मग मला दिवसभर मोबाईल ठेवून जातात. खरंच माझ्याकडे नवरा म्हणजे ना, त्या नवरा म्हणजे नवराच नाही ह्याच्यात त्यांच्या रूपातच मला मैत्रीण, माझा आई वडील, माझा मित्र हे सगळं भेटलेलं आहे माहितीये का. माझं बहीण भाऊ, मला भाऊ नाहीये पण भाऊ पण मी माझ्या नवऱ्यातच बघते. ही खरी गोष्ट आहे. आणि ही खरी गोष्ट आहे की ह्या जगातला सगळ्यात बेस्ट नवरा माझ्याकडे आहे म्हणून. खरंच लव्ह यू सो मच आहो. आणि गायस आता मी करते स्वयंपाकाला सुरुवात. आणि स्वयंपाक झाल्यावरती तुमच्याशी भेटते. तर माझ्या आता भाकऱ्या झालेल्या आहेत. 6 भाकरी केलेत मी. आणि आता करायची आहे मला भाजी. इथं भाकरी लास्टची होती माझी. आणि भाजी करायची ही. तर मग आता भाजी करतानाच दाखवते डायरेक्ट. तर ही भाजी आम्ही करणार आहे आज. आणि ह्या भाजीचा सगळा मी मसाला करून घेतलेला आहे. आणि आता ही मी भाजी पटकन टाकते आणि मग तुमच्याशी भेटते. तर मी दर गुरुवारी स्वामींचं एक पुस्तक वाचते. मी वाचत नव्हती पहिलं. आता इथं जेव्हापासून आले तेव्हापासून वाचायला सुरुवात केलेली आहे. सगळे म्हणतात चांगलं असतं आणि मला पण स्वामींवरती खूप विश्वास आहे. सो त्यामुळे मी वाचते आणि दाखवते तुम्हाला कोणतं मी पुस्तक वाचते ते. तर हे पुस्तक मी वाचते श्री स्वामी चरित्र सारामृत. पण कधी वाचत नव्हती पण वाचते ना तेव्हापासून कळाले की आपलं मन प्रसन्न राहतं. आणि त्यामुळे मला आवडतं पण आणि म्हणून मी वाचते पण. तर मित्रांनो मी ह्यांना ठेवलाय चहा. रात्रीच्या 9-11 वाजता यांची स्ट्रीम चालू आहे. सो त्यामुळे ह्यांना कंटाळा आलेला, झोप लागलेली त्यांची वाईच. आणि जेवण तर झाले आणि जेवणानंतर ना आता चहा पित आहेत. कारण त्यांना कंटाळा आलेला दिवसभर काम करून त्यामुळे. तर मित्रांनो ही माझी 2 पिल्लं माझ्या संग बोलतात. सकाळी पण यांचा व्हिडिओ कॉल सुरू होता. आणि माझे छकुले
आणि एक माझी बारकी मधली बहीण, ती काय तोंड दाखवणं झाली पण ही दाखवते. छकुली हाय बोल ग. हाय. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि ह्यांना मी चहा वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि आता सुरुवात आली व्लॉग एंड करायची. तर आजचा व्लॉग एंड नाही आता करत मी. तुम्ही मला सांगा तुम्हाला माझे कसे व्लॉग आवडतील नक्की कमेंटमध्ये, की तसं मी करत जाईन तुमच्यासाठी. म्हणजे आता मी करतेच पण त्याच्यात पण जराशी काय वेगळं तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही ते सांगा मला कमेंटमध्ये नक्की. आणि आजचा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.